या तुमच्या नाटकात सदैव वास्तव करेल असा गुणवत्तेचा आश्रय आहे. तुला मनाचा समाधान सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाची माया शिवसुता वदावे शिवरजनी शिवसुता वदावे शिवरजनी शिवसुता वदावे शिवरजनी नविनाशक मंगलमूर्ती भावे शिवरजनी वदावे शिवरजनी शिवसुता वदावे चरणी प्रथमतः नतमस्तक होतोय. कलेची देवता गणपतीला वंदन करून माझ्या गावचा देव खवडेश्वर यालाही नमस्कार करतोय. या ठिकाणी जमलेल्या सर्व नाट्य रसिक आणि व्यासपीठावरील सर्व मंडळींचे आशीर्वाद घेतोय. गेल्या वर्षी याच गावातील याच मंडळातील हेच आयोजक माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मला जो पहिलाच नाट्यप्रयोग लिहिण्याची संधी दिली तो म्हणजे भागवती स्वयंवर हा होय. हा नाट्यप्रयोग आईच्या या समोर आम्ही सादर केला आणि न भूतो न भविष्यती मला वाटतं अजूनही एकही नाट्यप्रयोग इतका चाललेला नसेल इतका तो भानुमती स्वयंवर हा नाट्यप्रयोग आजही त्याच ताकदीने चालतोय. गेल्या वर्षी जवळजवळ 15 नाटकं त्याची झाली आणि आता 3 नाटकं झालेली आहेत या वर्षीची. म्हणजे संयुक्त दशावतारात एवढा नाटक चालण्यात आहे रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम आहे. तसेच तुम्ही टाकलेला विश्वास मी सार्थक करण्याचा प्रयत्न करीत असताना मग मला एक आवड निर्माण झाली आणि त्यातून माझ्या लेखणीतून बरीच नाटकं साकार झाली. गेल्या वर्षी आदोसेवाडीमध्ये रामभक्त राजा सुरत, त्यानंतर टेकवी संग्राम, यावर्षी विष्णुशिका संग्राम ते सुद्धा जोरदार चालत आहे. त्यानंतर मधकोड अवतार झालं आता आणि हे गंगा प्रतिज्ञा हे नाटक आहे. तसेच कंपनीला सुद्धा गेल्या वर्षी तुम्ही विश्वास टाकल्यामुळे माझ्या जो आत्मविश्वास निर्माण झाला त्यातूनच मी एक ट्रिक्सीयुक्त नाटक लिहिलं होतं. त्याचे सुद्धा बरेच प्रयोग झाले. कानडाय विठ्ठल कर्नाटक, त्यानंतर कांतारा आणि मला वाटतं देवी भुलेमाया ही नाटकं सुद्धा पारंपरिक कंपनीने बरेच त्याचे प्रयोग केले. मी याचं सर्व श्रेय या मंडळाला देतोय. त्यांनी माझ्यावरती अति विश्वास टाकलेला आहे आणि तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करतोय. तसंच एक आवर्जून शेवटचं सांगतोय की या मंडळाने माझ्यासाठी जी गिफ्ट दिलेलं आहे पाकिट, मी असेपर्यंत ते जेव्हा सांगतील
तेव्हा तेव्हा मी त्यांच्या या कार्यक्रमासाठी नाटक लिहिण्याचा प्रयत्न करेन, पण हे गीत मी माझ्या आई अंधादेवीच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद बाळाराव. आपल्या पाठीशी जगदंबा अंधादेवी श्री देवरावनाथ पंचायत कायम राहील. ती रंगदेवता, कलेची रंगदेवता श्री गणपती. एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली की हे जे नाट्यप्रयोग आहे हे साकार होत आहे, ते माझी जी टीम आहे आता जे आपल्या समोर कार्यक्रम सादर करणार आहे, ही माझी पूर्ण टीम. याच्यातील काही कलावंत असतात, काही नसतात, बदलून सुद्धा येतात. ही टीम माझ्या पाठीशी अगदी गंभीरपणे उभी आहे. जसे की संगीत साथ आणखी काही जण संगीत साथीमध्ये येते सुद्धा आहेत. या सगळ्या कलाकार आणि संगीत साथीच्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. धन्यवाद बाळाराव. तसेच आजच्या या संगीत साथीमध्ये अंबोडगावचे वडकर, आमचे सावंत, पक्वाला त्याचबरोबर एक तेजोली गावचा सुपुत्र युवा उगवता तारा प्रथमेश उभारा. प्रथमेश गावडे हा इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे आणि तेजोलीमध्ये दोन संयुक्त नाटकं झाली, त्यामध्ये त्याने तांत्रिक म्हणून काम केलं. आणि आजही सर्वांच्या आमच्या मंडळाच्या वतीनं सर्वांनी प्रथमेश या ठिकाणी नाव सुचवलं. प्रथमेश तुझ्या या पुढील कामगिरीसाठी आमच्या मंडळाकडून शुभेच्छा. सर्व मान्यवर विनंती करते की आपण या ठिकाणी साधारण होऊन नाट्यप्रयोग पाहावा. आता या नाट्यप्रयोगासाठी आम्हाला ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं ते जाते स्वागत नाटकाला विनम्र करो. श्री देवी अकरा देवीची नमस्ते करू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांचा सज्जा सहर्ष सगळे सादर केलो. संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग गंगा प्रतिज्ञा. गंगा प्रतिज्ञा. गंगा प्रतिज्ञा. कथा संकल्पना सन्मान्य बाळाराव भोये. कथा संकल्पना सन्मान्य बाळाराव भोये. भूमिका आणि कलावंत गणपती प्रथमेश इंग्रजी सकाराम राजा नीलध्वज आनंद नार्वेकर. राजा नीलध्वज आनंद नार्वेकर. प्रवीण साहिब तळवटकर. प्रवीण साहिब तळवटकर. मदन मंदिर यश दळवी. मदन मंदिर यश दळवी. श्री कृष्ण आबा कलिंगर. श्री कृष्ण आबा कलिंगर. अगिरे गिरीश राऊत. अगिदेव गिरीश राऊत. ज्वाला सिद्धेश महंकर. ज्वाला सिद्धेश महंकर. अर्जुन संजय काय. अर्जुन संजय काय. ऋषकेतू अक्षय सातारेकर. ऋषकेतू अक्षय सातारेकर. मेघवना दत्तप्रसाद कवडे. मेघवना दत्तप्रसाद कवडे. गंगा गौतम केळकर. गंगा गौतम केळकर. संगीत साथ हार्मोनियम श्री अमोल भोजमकर. वृंदमणी अर्जुन सावंत. तारक्षक प्रथमेश गवळे. नाटकाला विनम्र करो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या संघात साहित्य संघाने सादर केले. भव्य दिव्य दशावतार नाट्यमंडळ साहित्य संघाने सादर केले आहे. विशेष सहाय्य श्री भावेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेजोरी. श्री अंधादेवी कलाकार मंडळ तेजोरी भोवणी. साहित्य संघाने सादर केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या संघात संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग गंगा प्रतिज्ञा. गंगा प्रतिज्ञा. गंगा प्रतिज्ञा.
सागराच्या भरतीला आनंद देणारा चंद्र तसा जगाच्या उत्कर्षाला ज्ञानवृत्तांच्या पसंतीला उतरलेला राजकर्ता खरा कारणीभूत आणि याला कोण जबाबदार असेल तर सर्वस्व जनता लाखांचा ऐश्वर्याच्या राजकर्त्याच्या पाठीशी तो प्रामाणिकपणाने जनतेची सेवा करतो अर्थात या लाखांचा आशीर्वाद असल्या कारणाने तो जनतेची सेवा करतो माझ्या वनस्पती नदीचा राजकर्ता म्हणजे रत्नागिरी शासनाने राजमाता सकल प्रजाजनाला न्याय देतो न्यायाचा दरवाजा म्हणजे हाती असल्या कारणाने ही लाख प्रजा माझ्या नावाचा जयजयकार करतो प्रत्येकाच्या मुखाचे बहुकार निघते राजा सर्वात राजा नीरज होता अशा तऱ्हेचे मुखतून करायचा समाधान वाटते पण सुंदर प्रजा मी कुणी माणूस म्हणून या पृथ्वी तलावाच्या रमाला आणि माणूस म्हणून या योगाची यात्रा संपूर्ण पद्धतीने राहता राहण्यात येत आहे तर या जगाच्या तो सदैव भटकत राहावा याच्यासाठी माझ्या जीवनाचा हक्क काढतो हे जगाच्या सृष्टीचा नियम मी जनतेची सेवा करतो बुद्धी देता परमेश्वर बुद्धीचा वापर करणं हे ज्याच्या त्याच्या हाती परमेश्वराने मला बुद्धी दिली जनसेवेची त्या जनतेची मी सेवा केली असताना माझ्या जीवनात नकळत कदाचित चूक झाली असेल तर त्या चुकीची क्षमा असावी हा माझा प्रामाणिकपणा या शंका माझ्या जीवनाला अहंकार नाही प्रामाणिकपणाने सेवा करावी दुसऱ्याचा मस्तक करणे हे माझं व्रत नाही माझ्या जीवनात मी व्रत कोणाचं केलं असेल तर बंद करत नाही आणि त्या व्रतामध्ये परमेश्वराने माझ्या जीवनात जे काही दिले ते कशासाठी असेल तर जनतेच्या सेवेसाठी काळीच मस्तकाच्या रुद्र कंसा करावी यथा कंसा तथा स्थिती मानी मनाचं सुख समाधान कुठल्याही साधनाच्या किंवा संपत्तीच्या संग्रहात नाही आयुष्यातील प्रत्येक पाऊल अंतःकरणातील विविधतेला विकरून उच्चारून टाकणं हाच खरा समाधानाचा मनुष्याला उदाहरण मानतात आणि विजय उतरणे विश्वाच्या मार्गात नांदावं अशा चैतन्य परमेश्वराला जन्मास आणि आपल्या पुत्रत्वाचा मान दिले तो पुत्रत्वाचा मान मी जपतोय अर्थात पुत्रत्वाचा मान जपणं म्हणजे माणसाला आपल्या जीवनात माणुसकी जपणं आणि तीच माणुसकी माझ्या जीवनात जपतोय हाच माझ्या जीवनातला खरा आदेश म्हणून माझी जनता मला सर्वस्व जयजयकार करते बुद्धी देता मी प्रथमच बघायचो आणि म्हणून आज जनतेची सेवा करीत असताना तेव्हा तुझ्याजवळ एवढं भाव तेव्हा म्हणजे लाखांचा संसार हीच माझी प्रामाणिक प्रामाणिक नमन असो पदकमली विश्वचरणी
मान्यवरांचे आगमन झाले. पण असं असताना न्याय व्यक्ती देवता न्याय सिंहासन मी आगमन झाले. पण मी जसा या जनतेचा त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये फक्तही लक्ष देणं महत्त्वाचं आणि माझी सर्व जारी म्हणजे माझी प्रतीक्षा करत असेल. याच्यासाठी लवकरात लवकर जाणं असतो. कैलास विनायक सातारेकर यांच्या स्मरणार्थ सुनील सातारेकर यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करून कोमल सतत पारितोषिक दिले. तुम्ही दिलेल्या सर्व शिकायला या पारितोषिकाचा स्वीकार करून आमच्या भगवंताचा
कधी जागे या ना पहा ना सगळे जागे तू तुमचीच कमी आहे लवकरात लवकर या आणि अधीर झालेल्या मनाचे साधन करा
देवी यालाच म्हणतात खरा संसार. हा कुटुंबाच्या जीवनातला असणारा संसार केलं एकमेकाच्या विचाराने एकमेकाच्या स्वरूपात चालतंय धारण सुरळीत चाललंय. त्याची खरी रूपरेषा कुणाच्या हाती नसेल तर देवी तुझ्याच माझ्या हाती. तर संसाराची संसार देवता आपण आहे. आणि अगदी आपल्या अगदी आपल्याच जशी आम्हाला मिळते तसं ही संसाराचं चित्र आम्ही काढते. आणि ही घडीसा तुमच्या फक्त पावलावर पावलं पुढे येण्याचा प्रयत्न करते. अगं प्रयत्न नाही. आपल्या जीवनात संसारात जर जोडीदारी तशी नसेल तर संसार कसा करू शकतात. आपल्या जीवनात एकमेकाचे विचार एकमेकाला पडते. म्हणून परमेश्वराने दिलेला संसार हा नुसता इतक्या मुलामध्ये संसार असतो. या जनतेचा संसार पण सुरळीत होता आणि म्हणूनच आपल्या जीवनात करणारं की आपल्याला प्राप्त होतं. हे सर्व आता मुलं लग्न नाही झालं मग असं असतं ना. अहो प्रत्येक दिवशी भेटीसाठी येणार. आज कुठेतरी हा विचार मीच करते. पण आपल्या हातात येण्यावर त्यांची पावलं पडतात. काय करू? आपला काळ आहे. सहपत्नी आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या समोर येतात. पण अद्यापर्यंत त्याचा आत्मने नाही. सदरापर्यंत तर त्यांची तुमच्या जीवनी तुमचा पुत्र कवी नतमस्तक तुम्हा दोघांनाही आमचा मार्गाची दिशा करतो ती तुमची मन आत्म झालं होतं. आणि तुमच्या आशीर्वादासाठी आज आम्ही दोघे इथपर्यंत तुम्हा दोघांचा आशीर्वाद घेतला आणि खरोखर माझ्या मनाचं समाधान झालं. या विश्वाच्या ठाई एक पिता पुत्र भक्ता यह पिता यशोपोषका तन मित्र विश्वाचा सहभाग्याने बनते. या विश्वाच्या ठाई आपल्या पुत्रावर योग्य ते संस्कार मिळू शकतो तोच खरा पुत्र होय. आणि मात्या पित्याने केलेल्या संस्काराचं अवलोकन जो पुत्र स्वतःच्या जीवनात करतो तोच खरा पुत्र होय. आणि या विश्वाच्या ठाई जिनं स्वतःचं प्रातिनिध्य तेज सांभाळून स्वतःच्या नवऱ्याला सहकार्य केलं तीच खरी पत्नी होय. आणि तेच भाग्य आज माझ्या जीवनी आले. अगदी संकल्पाचा भाय बनवून लहानाचा मोठा आपण केला. आणि या भाग्यानं आतापर्यंत आपला शब्द पाहिला. मला खरोखर धन्यता वाटते. याच्यामध्ये सर्व काही बरोबर होतं पण आता तू सामान्य नाही. आमच्याप्रमाणे तुझं इतकं लक्ष झालं. आमच्याही पेक्षा तुझी जबाबदारी फार वाढली. आता महत्व कशाचं असेल याची जाणीव आपणच करून घ्यायला हवी. हा माझ्या बाबतीत सांगायचं तर मी खरोखरच नशिबाच्या खेळात भाग्यवान ठरले. कारण प्रत्येक स्त्री आपल्या माता पित्याच्या सहवासात राहण्याची मुली होते. आई बाबांचं ते बाळगून पाजल्यानंतर प्रत्येक स्त्री आपल्या बाळामध्ये बंधनं मागे एका परक्या गृहात प्रवेश करतात. पण माझ्या बाबतीत घडलं ते फार आगळं गेलं. मी माझ्या मागण्याचा त्याग करीत असून कुठे आले नाही. पण मला तो परक्या गृहासाठी कधीच वाटलं नाही. माझ्या आईची माझ्या बाबाची माझ्या मातापित्याची आठवण मला कधीच झाली नाही. कारण ती उपयुक्त होती ना ती तुम्ही उभयतानी करून काढली. पण याच्या मस्त कारणीभूत तोच आहे. कारण अगं रक्ताचं नातं सोडून आपण मानलेलं नातं त्यावेळी जोडतो ना त्यावेळी त्या मानलेल्या नात्यात तर रक्ताचं गोडवा निर्माण करते ती नारी. अगदी आई बाबाचं घर सोडून अगदी हे सासरी पडलं. पण त्यावेळी आई बाबाची जागा तू आम्हाला दिली. नंदेप्रमाणे तुझा सांभाळ आम्ही केला. तर का तू तुझं
आणि त्यातल्या त्यात आपल्या मुलावर मुक्त प्रेम करणं योग्य नव्हे. परक्या जणांना आपल्या घरी आल्याच्या नंतर तर परक्याची कन्याची सुद्धा कुणाची तरी आईबापाची कन्या आहे. पण आपल्या मुलाप्रमाणे त्याला वागविणं हे आमच्यासाठी त्यापेक्षा आवडलं. नवल काय या विश्वाच्या पाठीवर प्रत्येक सासू सासरे आपल्या सुरेशेचा अगदी यथासांग सांभाळ करतीलच असं नाही. मी तर काहीच नाही. एकापेक्षा एक त्या श्रेष्ठांच्या 800 पत्न्या आहेत. त्यातील पट्टराणीचा मान तुम्ही मला दिला. पण आतापर्यंत आमच्या या स्त्रियांमध्ये कधी या सासू सासऱ्यांनी कधी भेदाभेद केला नाही. इतर तर काय करतील? हा आदर्श तुम्ही जगासमोर खुला हे तर आमचं भाग्य आहे. सभाश्री, या विश्वाच्या आपण मला या विश्वात पूर्णपणे या माहिष्मतीचा उत्तराधिकारी जाहीर केलं आणि माझ्या जबाबदाऱ्या पण दिल्या. पण मला आज एक बरी इच्छा निर्माण इच्छा म्हणजे कोणती असेल तर पत्नीची इच्छा पूर्ण करणं हे नवऱ्याचं कर्तव्य आणि त्या कर्तव्यासाठी आजच्या स्त्रियांचा स्वीकार मी केलाय. तेव्हाच्या समस्त स्त्रियांना घेऊन आज आमच्या आयुष्मती नगराच्या ठिकाणी असणारं अरण्य आणि त्या अरण्यात असणारा सरोवर, या सरोवरात जलक्रीडा वनविहारासाठी मला माझ्या समस्त पत्न्यांसोबत जायचंय आणि तीच आज्ञा मिळावी म्हणून माझी पावलं. हे या तुझ्या बायकांची इच्छा आहे आणि म्हणून हे सर्व काही बोलले. हा याला जबाबदार कोण असेल? तुला होकार देण्यासाठी तर मी सांगते. याच्यापूर्वी बोलणं झालंय. तुम्ही लाड ठेवला, मुलगा शेपाळून गेलाय, हे शब्द कुणाचे असतील तर हिचे आहे. तेव्हा आज्ञा देणं न देणं माझ्याकडे आयुष्य आहे. तुला आज्ञा आहे, पण तुम्हाला इच्छा नाही. बघा, मी काय म्हणते, संस्कार पाहिजेत ना. आज्ञाधारक अहो लग्न झाल्यानंतर सुद्धा आई वडिलांच्या शब्दाबाहेर न जाता त्यांची आज्ञा घेणं म्हणजे संस्कार होत नाही. लाडावून आपण दोघांनाही ठेवले हो. पुन्हा माझ्याबद्दलच बोलते. माझ्यापेक्षा जास्त लाडावून तुम्ही ठेवला. अगं असं पण तरी सुद्धा मी काय म्हणते, स्त्रियांची इच्छा ही नवऱ्यानं पूर्ण करेल. अगदी खरं आहे. तशा आतापर्यंत माझ्या कुठल्या इच्छा आपण पूर्ण ठेवलात का? नाही. पण त्याच्या बायकोच्या जर काही इच्छा असतील तर जाऊया, आज्ञा द्या त्यांना. म्हणजे आज्ञा देऊ, मग बाळ वेळ कशाला? तुम्हाला आज्ञा मी देतोय. बायकांची इच्छा पूर्ण करणं नवऱ्याचं काम आहे. अरे लाड खुशाल द्या, लवकरात लवकर द्या. आपल्याकडे काय आज्ञा मिळाली असेल तर पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी या निर्भीड अशा अरण्यात हे निसर्गाचं नवचिंतन त्यापेक्षा मी आहे ते मला सांगा ते पहा ते विस्तीर्ण पसरलेलं ते जलाशय
यापेक्षा 800 बायका आम्ही सगळेजण सरोवर खाऊन न वाहू आणि माहीत चालतो काही स्त्रिया सरोवरात स्नान करण्यासाठी उतरते आणि त्यांच्या आणि जर काही तुला भीती वाटत असेल तर हे बदल पाहतेस या या विश्वाच्या ठिकाणी हा हिरवागार शालू पुसरून ही पृथ्वी कशी नव्हेच तर या हिरव्यागार पसरलेल्या शालूवर अगदी रंगीबेरंगी फुलं उमलली आहेत आणि ही फुलं पाहताच अगदी माणसाचं मन अश्वरी होतं. अगदी तेव्हा आता तुम्ही असणार तुम्ही त्या जलाशयात उतरा आणि तुमचं स्नान करण्याचं कार्यक्रम तुम्ही आठवा. पण मी असं करते या निसर्गाच्या सानिध्यात या अरण्यात बरेबरीची लहान फुलं फुलली असं एक सुंदर पुष्प तोडे आणि त्या सगळ्या लहान फुलांच्या फुलांचा एक सुंदर अशी पुष्पमाला तयार करेल तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी एकच नाही या अनेक बनवा. काय अगं एकच कशाला या ठिकाणी फुलं काही कमी आहेत का? अनेक फुलं फुललेली आहेत. अगं वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळे हार बनव आणि त्या माला माझ्यासाठी अर्पण कर. पण इथनं हार शिवून लावू नकोस. या अरण्याच्या ठाई या संसाधनाचा उपयोग करून एक पुष्पमाला तयार कर. तोपर्यंत तिला स्नान करण्यासाठी हे त्या जलाशयात स्नान करण्यासाठी उतरणार आहे. पण त्यांचं ते चित्र मी डोळ्यासमोर अडवते. हे चित्र डोळ्यासमोर अडवताना माझ्या अंगावर तो रोमांच येत आहे. हो, आम्ही सुद्धा सगळ्या जरी त्या जलाशयात उतरलो असतो ना तर या थंडगार पाण्याचं सिंचन आम्ही आमच्या देहावर केलं असतं. आम्ही सुद्धा स्वच्छ स्नान केलं असतं. पण तरी पण यांची इच्छा गेली. पण हे येईसोबत त्यांच्यासाठी सुंदर अशी पुष्पमाला मी तयार करणार आहे. या मंद मंद वाऱ्याच्या लहरी वाहत आहे. हा वारा अंगाला स्पर्श केला ना केवढं समाधान वाटतं की असं वाटतं या स्थळाचा त्यातून त्यांना कुठेही जाऊ नये. हो असं पाहिलं असेल असं वाटतं की आपलं द्यावं आणि घटकान घटका असाच नाश करावा. चातक चक्रवात चढवून या साडीचं आपापलं वर्ग जाते. जिथेही राहणं बाजूला स्वच्छता म्हणून वागणतात ना तेने करून इथं कसलाच भय नाहीये हे मात्र निश्चित झालं. पण हो तऱ्हेची रानं फुलं फुलली आहेत आणि या फुलांचा सुगंध मला त्यांच्याकडे येतोय आणि म्हणून नव्या नवतीला बहर आलाय. नव्या नवतीचा हा फुललेला बहरपर्यंत मग माझं ते बहर काय झालं माहितीये का? बहरे लग्नाना कल्याणा कुसुमा
कारण मी तुला पकडलंय. मदन मंदिरीनं पकडलंय तुला. हो. वा 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 वा. आमच्या अश्वशाळेत कितीतरी अश्व आहे, पण असा अश्व नाही. या अश्वाचं नाविन्य आहेच तसं. हो, चंद्राच्या काठीप्रमाणे असणारा शुभ्र धवल रंगाचा हा अश्व. पण याचं नाविन्य तरी पहा. शुभ्र धवल रंगाचा अश्व आहे, पण याचे कर्ण मात्र सावळ्या रंगाचे. हो, श्यामकर्ण्य. हो, आणि त्यापेक्षा मला तरी याच्या मस्तकावरून अगदी त्याच्या पृष्ठापर्यंत हा केसांचा तुरा. हो, असंच करायला हवं. स्वामी लवकरात लवकर येतील. स्वामींना या अश्वाचं नाविन्य दाखवायला हवं. हा अश्व मी पकडलाय. हो, हा अश्व पण या तेच म्हणते मी. रान फुलं वेचत असताना हा अश्व एकाएकी मला दिसला. बघा तरी या अश्वाचं नाविन्य फार वेगळं आहे. असं अश्व आपल्या अश्वाला आहे का? अगं असा अश्व आपल्या शाळेतच नाही. नाही ना. अगं अवलोकन जर केलं असेल ना, हो हो हो, बघा ना. शुभ्र वर्णाचा आणि हा दिव्य सजविलेला अश्व. अगदी त्याच्या पृष्ठभागी रेशमी नव्हे तर सूर्यप्रकाशाच्या किरणाने आहे. आणि या रेशमी वस्त्रावर ही अश्वाची चित्र आहेत सगळी. अवलोकन कर. हो ना. निश्चितच रत्न जडित रत्नांनी मडवलेला हा अश्व. मला वाटलं हा अश्व कोणी सामान्य नाही. ते अश्वाचं अवलोकन केलं असेल ना. हो, बघा तरी मी पाहिलंच नाही. हा अश्व फार हालचाल करतो. हो, पण मला सांगा हो, त्या अश्वाच्या मस्तकावर ते बा काहीतरी लंगोटेसारखं ते काहीतरी म्हणजे अश्वाच्या मागे पत्रिकेप्रमाणे अश्व स्थिर हो. अश्वाच्या मस्तकी असणारी एक पत्रिका काय करा हे ताम्रपत्र. अश्वाच्या मस्तकी असणारे ताम्रपत्र अगदी रेशमान. यात काय लिहिलंय हे बघायचं. आणि हेच योग्य. काय नाही. श्री गोपाल कृष्णाय नमः. या विश्वाच्या ठाई गोपाल कृष्ण आणि त्याचं नामविधान या अश्वाच्या माथी असणाऱ्या पत्रिकेत आणि पुढावलोकन करतेच मंजिरी. युधिष्ठिरे मांडिला श्री याग त्या निमित्त सोडिला हा पुरंदर. पार्थ भीम रक्षणासाठी असे संग त्या सहकार्य करी श्रीरंग. म्हणजे हा पांडवांचा अश्व आहे आणि त्यांनी अश्वमेधासारखा यज्ञ आरंभिला आणि हा याज्ञिक अश्व आहे आणि हा गोपाल कृष्णाचा यज्ञ आहे. या यज्ञात आपल्याला सहभागी झाले पाहिजे म्हणून हा अश्व आपण पुनश्च दिला पाहिजे. सौभाग्य होण्यासाठी ते पत्रिकेत दिलंय का? हो. नाही नाही, तुम्ही पुढे वाचलं नाही तसं. कशाला? मला ऐकायचंय. अगं मंजिरी हा पांडवांचा अश्वमेध आहे. असेल अगं, बाबा. आणि यार आपण विरोध करायला नको. हा अश्व देऊ. अहो, पण मला सांगा, पत्रिकेचा पूर्ण भाग किती वाचल्या? अजून पुढे काहीतरी नाविन्य त्यात लिहिलं असेल तर म्हणजे पूर्ण भावात तू वाच. आपण आपली कसं लक्षात करायची? ठीक आहे, तुझ्या मनाच्या समाधानासाठी जो नृप असे बलाढ्य तेनेच धरावा हा श्राम कर्ण. युद्ध करून या रणी भीमार्जुन भीम पार्थ सोडविल निज बळे. असे न होताच हाती तृण ठेवणी करमाल कंडणी सहित यावे पांडवांना. अरे वा. म्हणजे अश्वाचं बंधन आम्ही करायचं, मात्र आम्ही पराक्रमी आहोत म्हणून, आणि दाती तृण घेऊन यांना शरण जायचं. हा कसला न्याय?
विरोध नको. आपण भाषण सर. नाही नाही नका स्वामी. काय करताय तुम्ही? म्हणजे प्रभू श्री गोपाळ कृष्ण यांच्या आशीर्वादानं जे पांडव हा अश्वमेध यज्ञ करताय निश्चित या यज्ञासाठी आपण सहकार्य करायचं. सहभाग दर्शवणे कर्तव्य होय. राजाला सहकार्य करावं नव्हे. त्याला गोपाळ कृष्णाने याग मांडला. या देवकार्याला का म्हणून करावा? मला सांगा, आता आपण ही पत्रिका वाचली. त्या पत्रिकेमध्ये काय लिहिलंय? त्यांचा तो अश्वमेध यज्ञ आहे हे समजलं, पण त्या व्यतिरिक्त जाऊन हा अश्व जो कोणी पराक्रमी नृप म्हणजे एखादा राजा बंधन करेल त्यानं आपल्या पराक्रमाने हा अश्व बंधन करायचा. अहो मग तुम्ही जर पराक्रमी आहात तर दाती तृण घेऊन त्यांना शरण जायचं. अश्व बंधन केलं मी हवं तर ते शरण येतील आपल्याला. म्हणजे आपण अश्वाचं बंधन आपण पराक्रमी आहोत म्हणून हा बंधन केलाय ना. आता या अश्वाच्या मुक्तीसाठी किती कोणी येऊ द्या, तुम्ही पराक्रमी आहात ना. निश्चित. मग तुमचे पराक्रम दाखवायला नको. या ठिकाणी पराक्रम दाखविणार. तेच म्हणते मी. हे शब्द ऐकले आणि वीरश्री जागृत झाली. निश्चित जी माहिष्मती गेली अद्याप कोणासमोरही थोडली नाही. अनेक रामचंद्र माहिष्मतीला लागले. अजूनही कोणातरी मानवित्वाच्या माहिष्मतीला स्वीकार केले. ज्या माहिष्मतीला शत्रूच्या हस्ताला धरा पाहिजे. आणि कधी त्या माहिष्मतीला हार स्वतःच्या जीवनात पत्कर केले. आता कसं बोललात तुम्ही? ठीक आहे.
आमच्या शब्दाच्या बाहेर नसल्या कारणानं निश्चितच योग्य वेळी काही नवीन स्वर्ग दरबाराचा त्याग केला म्हणून बहुदेश करून आमची पावलं मामाची पर्यंत लागली. केवळ या महिष्मावती नदीपर्यंत आम्ही आलो खरे, पण आपण आल्याची जाणीव मामांची नाही आलो. मामाजी नमस्कार. आमचे तुम्ही जामांतरी असतात तर तुम्ही म्हणजे तुम्ही सामान्य नाही. नातंही असे पण त्याही पलीकडे दुसरा नातं कोण असेल तर तुम्ही अगदी आणि ससूर्य नाट्याला सुद्धा जमातरा नसून त्या देवतेला यावेळी आमचा प्रणाम. सदैव कल्याण मानवी तत्व उराशी बाळगून किंवा देवाने भक्ती करतो. माझ्या समाधानाची जय्यत तयारी केला. समाधान म्हणत अगदी मनाचा एकच उद्देश म्हणजे क्षेम कुशलता विचार आणि म्हणून बसावं वाटतं. त्यामुळे आमच्यापर्यंत झाले आम्ही भाग्यवान ठरलो. अगदी खरं. पण आमची कन्या कशी काय? अगदी सुखरूप आहे. प्रत्येकीच्या तिच्या मनाप्रमाणे घडतं, तिच्या मनाप्रमाणे होतंय. म्हणे एकच इच्छा निर्माण झाली. बराच कालावधीनंतर तुमची आमची गाठाभेट झाली नाही. म्हटलं विचारपूस करूया, हितगोज करून कोणाच्या मागं पडूया. पाहुणेपणाचं नातं असल्या कारणानं एकमेकाची शेर कुशलता विचारणं तेवढंच महत्त्वाचं. अगदी खरंय. पाहुणे आपली जबाबदारी फार मोठी आहे. काही गोष्टींचा आपल्याला आम्ही आग्रह करू शकत नाही. अगदी खरं. पण आपल्याला काही क्षण आमच्या मन मोकळेपणानं बोलावं अशा नाही. तरुण मन मोकळेपणाने बोलेलच बरे. पण एक मी विचार करतोय, अगदी तुमच्या दरबारात मी प्रवेश केलाय. सारे सर्वजण सुखी समाधानी आहेत. हा समरित वदनानं जनतेला न्यायदान तुम्ही करत आहात. पण तुमचा लाडका अगदी मुलगा म्हणजे प्रवीर हा कुठं दिसला नाही. प्रवीर आमचा केलं हे काळ आम्ही बाप झालो आणि बाप झाल्याकडे आम्ही आमच्या मुलाचं लग्न केलंय. पण प्रत्येक स्त्रीचं महत्व जाणण्याची तेवढं आणि नवऱ्याला आपल्या बायकोच्या आठवड्याची पूर्ण हे नवऱ्याचं काम आहे. आता माझ्या मुलाच्या बायका कुठे आपल्याला जाणीव हो. आणि या गोष्टीला आम्ही होकार दिलाय. पण असं तरी असतं ते त्यांची आठवणी इच्छा आकांक्षा पूर्ण करणं सहज संस्कृतीवर कधी मागणी करणारी आपल्या नवऱ्यासोबत अगदी खरं. नवऱ्यासाठी गेलंय. आत्तापर्यंत आगमनही झालं नाही. वनविहारासाठी गेला पण अद्याप आला नाही. पण माझी इच्छा आहे आज त्याला भेटल्यावर मी तर जाणार नाहीच नाही. खरंच सांग. आपण मला वाटते येईल आणि आत्मविश्वास जो पांडवांचं यात्रिक मार्गात्मिक बंदिवान केला आणि सन्मान करून श्री माता पिताश्रींच्या कर्णपटली ठेवा. या एका उद्देशानं माझी पावलं इथपर्यंत होती आणि हे पत्र हे विडाला निवचण्यासाठी रेखांकित केलेले आहे. हे आपल्या पिताश्रींना दाखवून देतो. आपला बाळ आपल्याला नमस्कार हो. ज्यानं महिष्मतीच्या सभोवती त्याला महिष्मतीच्या रक्षणासाठी अग्नी कवच निर्माण करून महिष्मतीचे रक्षण करते. हे अग्नी हे अग्निदेव तुला हा पवित्र नमस्कार. सदैव विजयी होशील. आपण मला आशीर्वाद दिला. मनाचं समाधान. आपण इथपर्यंत आलात. मार्ग प्रतीक्षा करत होतो ते आपले कारण आमचे जमात सहज बोलून गेले. आपल्याला भेटल्याशिवाय आपण जाणार नाही. अगदी खरं. म्हणजे माझ्या भेटीसाठी आपण आतुरला मुद्दाम म्हणून म्हटलंच तरी हरकत नाही. कारण योगायोगानं आमची पत्र इतरांनी म्हणा पण काय रे आल्यापासून निरीक्षण करतो. अगदी तुझा चेहरा विभिन्न चेहऱ्याकडून चिन्हांकित
बुद्धिवान होय. अश्व आपल्या समोर आला. त्या अश्वाला आपण बंधन केलं तरी पण का? पिताश्री, तो अश्व कोणी सर्वसामान्य नव्हता. शुभ्र वर्णाचा अश्व. त्या अश्वात अगदी रेशमी वस्त्रांनी युक्त होता. नव्हेच तर त्याची उछा करून तो अश्व सोडलेला होता. छाती कर्ण श्यामवर्णीय असा अश्व दिसला. पण तो अश्व बुद्धिमान गेला. त्या अश्वाचं अवलोकन करत असताना त्या अश्वाच्या माथी कृष्णाई पत्रिका आणि या पत्रिकेत लिहिलेल्या मजकुराचं अवलोकन कुठेतरी माझ्या गिराची विद्याशी जागृत झाली आणि त्याच गिराशीनं आणि तो वारंवार बोलतात तुमच्या आणि प्रश्नांची प्रश्नावली निर्माण झाली. पण पिताश्री, त्या प्रश्नांचं निरसन आधा प्रवीण करणार आहे. तो अश्व म्हणजे कुणी सर्वसामान्य नव्हता. तर या विश्वाच्या ठिकाणी 18 दिवसाच्या आराधनेत ज्यांनी विजय मिळवला ते पांडव. आणि या पांडवांनी जो अश्वमेध यज्ञ आरंभला त्या अश्वमेधासाठी सोडलेला आज मी बनवेन. म्हणजे जो वाढवा येतो कुणाचा असेल तर पांडवांचा. होय. म्हणजे यात्रिक अश्व पांडवांचा प्रवीण बनला. तू भावलेख वाचाची पत्रिका वाचलीस मी जाणतोय. विराटची विरश्री हे आपले अनिवार्य आहे. पण प्रवीण हो, अभिनेत्री ते आपल्या मुखातून शब्द निघतात. आणि माझ्या मुखातून शब्द आहे. कारण तो पांडवांनी हेवेरीने आरंभ केला हे धर्मकार्य आणि याला साक्ष पूर्ण सनातन बलब्रह्म म्हणजे गोपाल कृष्ण तेव्हा राधे हे धार्मिक कार्यात अडथळा करणं कधीही योग्य नाही. त्यातल्या त्या देवाचा देव म्हणजे गोपाल कृष्ण पांडवांच्या सहाय्यासाठी आहे. आज पांडव म्हणजे त्याच्या गळ्यातील त्यांचा पाठीराचा देव असल्या कारणानं प्रवीण हा अश्व त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही माघारी देऊ. अगदी नारायणाचं मला म्हणणं पडतं. समाजाच्या मुखातून निघणारे शब्द हे त्यांचं धार्मिक कार्य. कुठल्याही धार्मिक कार्यात हस्तक्षेप करणं हे आमच्यासारख्या राजांचं काम नाही. प्रत्येक जण आपल्या परीने आपलं कार्य करत असतो. त्यात अडचण निर्माण होणं हे माझ्यासारख्या राजाला शोभा आहे. ते म्हणतायत ते सत्य आहे. त्यांचं असं त्यांच्या स्वाधीन करणं पिताश्री, हे आपल्या मुखातून शब्द येतात. हे आपले शब्द की पांडवांना तो यात्री पारवी नष्ट करावा. पण पिताश्री, यात पत्रिकेचा मजकूर असा होय जो कोणी वीर असे बलाढ्य त्यानंतर करावा हा शावकर्ण अश्व बंधन नपेक्षा काती धूळ घेऊन मी गोपाल कृष्णाचा सहाय्य आहे. पृथ्वी देखील सोडलेला हा काम करणार. जो कोणी बंधन करीत हा मजकूर पूर्णपणे पडताळावा. या पत्रिकेचा भावार्थ असा आहे तो दातूनच आणि कदाचित पांडवांचे सर्वस्व पराक्रम ऐकून जर मनात भीतीचा वादळ निर्माण झाला असेल तर तो खूप
पांडवांच्या मुखातून शब्द मी ऐकले. शंकर आमचाही मन बेरडलं. यातली ऐश्वर्याच्या स्वाधीनपणावर हे शब्द आमच्याही मुखातून निघाले. पण आम्हाला क्षमा करा. तुम्ही देवाला क्षमा कशाबद्दल असेल? तुम्ही एक जातवंत योद्धा आहे, जातवंत क्षत्रिय आहे. क्षत्रिय रणात मरण पत्करी, पण शरणागती कधी पत्करू शकत नाही. श्वास पांडवांचा यातील ऐश्वर्य करण्यात यावे. त्यावर यावेळी पांडवांचा आमचा इथे आहे. त्या सर्व युद्धाला आमच्या जीवनात अपेक्षा होती असेल तर माझ्या हीच माझी इच्छा आहे. अग्नी देवते, या युद्ध समयी आपल्याला आपण आम्हाला सहकार्य करा. अरे विराटे विरासे पाहिजे सात्यवंत शास्त्रवंत हे शब्द ऐकल्यानंतर परिपूर्ण खात्री मला झाली. तुम्ही मला अर्थात तुमच्याशी मी नात्यानं बंदिस्त आहे. त्यातल्या त्यात म्हणजे तुमच्या शब्दाची अवहेलना हा अग्निदेव कधी करू शकत नाही. आता त्याच नात्याच्या तत्वानं तुम्हाला सहाय्य मी करेन हे माझं तुम्हाला अभिवचन होय. आपल्या मुखातून अभिवचनात हे शब्द ऐकले खरोखर धन्यता वाटते. आपण जर आमच्या सवयीनुसार निश्चित कोणत्याही प्रकारचा अपराध आहे हा कधी योजना करून आणि नगराच्या सीमेपर्यंत जाऊन युद्धाची तयारी करेल.
आपल्याला तो दिसलाच नाही. नव्हे तर असंख्य आपला समवेत आहे. नव्हे तर मेघवर्णाच्या शोधात ऋषभ येतोय. तर तो मेघवर्ण मला विद्येचा गुण आहे. अगदी त्याला तो ऐश्वर्य समाधान मलाही झाले. कारण मायावी विद्येत पारंगत असलेला माझा पुतण्या मेघवर्ण यानं श्यामकर्ण अश्व शोधलाच असेल. मी माझ्या भरोशावर आला. मी तुमच्या भरोशावर उभा आहे. संप्रत जो अश्व आपल्याला दिसेनासा झाला. आम्ही काही काही विलासी त्याचा शोध कार्य केलं, पण अश्व आम्हाला सापडला नाही. त्यातल्या त्यात तू मायावी विद्येत निपुण. अनेक क्षणात त्या भूवरून स्वर्गात जाण्याची ताकद तुझ्यात आहे. म्हणजे मायावी विद्येत निपुण असताना तू उड्डाण करू शकतोस. म्हणजे नेत्र तुझ्या अश्वत्थ नेत्रात दिसणाऱ्या हे दिसायला सारं सत्य आहे. पण दिसलं नाही तिथं भोकर गेलं ना. काय अश्व दिसेल असा झाला. म्हणजे अश्व तुलाही दिसला मला नाही. वाटलं तुम्हाला दिसलं असेल म्हणून मी तुमच्या मागे प्रतीक्षा करतो. माझ्या प्रथमता तू आला, तुझ्या मागाहून मी आलोय. अश्व कदाचित तुला दिसेल. म्हणजे अश्व आता दिसेल असं झालं. म्हणजे अश्व अश्वाला सुद्धा अश्व दिसला नाही. नाही. मी काय म्हणतो, काय ते अश्वने जे थांबवलं तर हे काय? कसं आहे, अजून किती वेळा अश्व तुझी तुझी परिस्थिती मला समजते. पण चिंता करू, कारण ज्येष्ठांची आज्ञा होती. जर अश्व कुठं दिसेना साधाला असेल, अश्वाच्या अवधी कुठं संकट येणार असेल, ज्येष्ठांना त्याची वार्ता कळवावी. अर्थात आपले पार्थका जे अश्वाच्या रक्षणासाठी सज्ज आहेत, अगदी तेही खरी येतील. आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांची मागे प्रतीक्षा करतो. आणि इतकं थांबल्यात पाऊलची वृद्धविलासा मंगळवार आश्चर्य वाटू लागलं. अश्व संरक्षणाची जबाबदारी मेघवणा तुझ्या स्कंदी तू घेतली. अश्व कुठं आहे? अश्वाची जबाबदारी आम्ही घेतली. हा. पण प्रभात आजच्या दिनी फार वेगळा घडला. कोणता प्रकार? हे काय की कधी दिलेला अश्व दिसायला असा झाला. अश्वाला गती दिल्याने तो अश्व दिसेनासा झाला. मायावी विद्येत कोणाचा वेग वाढवला. हा. मायावी विद्येचा वापर करून अश्वाचा शोध घेतला. पण मायावी विद्या सुद्धा अपार ठरली. म्हणजे मायावी विद्या सुद्धा पोल ठरली. आणि म्हणून हा. मार्गप्रतिशत आपले होते. आमच्या मार्गदर्शनावर म्हणजे अश्व तुझ्या दृष्टिकोनाचा झालेला नाही. काळजी करू नकोस आणि त्यात घाबरू नकोस. घाबरू नको. कोणी घाबरत नाही कुणाला. मी घाबरतोय भ्रमात कोणी राहू नये. हा जो तुझ्या बाबतीत भ्रम आहे इतरांचा, हा भ्रम दूर व्हायला हवा. ऋषिकेतू, याला अश्व सापडला नाही हरकत नाही. अश्वाची जबाबदारी तू सुद्धा घेतली. नाही कसं आहे, अश्व कुठं आहे? तो प्रथमता आला माझ्या भरोशावर. हा? आता आम्ही आलो तुमच्या भरोशावर. नाही हे बरं आहे. कुणी कुणाच्या भरोशावर नसतं तरी तुम्ही सारेजण माझ्या भरोशावर मात्र असता. हा. संपाच्या अश्वाला मी गती दिली, तो अश्व दिसेना असा झाला. ज्याप्रमाणे मेघवणाच्या नेत्रात तो अश्व दिसेना असा झाला, अगदी आम्हालाही तो दिसला नाहीये. म्हणजे अश्वरत्न कुठं गेला? कुणालाच कल्पना नाही. याची कल्पना कुणालाही नाही. हे होणारच होतं. हे असं जेवढं होतं त्याला कारण आहे. पांडवाने हे धर्मकार्य आरंभलं आहे आणि या धर्मकार्यात अनेक विघ्न संतोषी माणसं येणार आहेत आणि ती विघ्न संतोषी माणसं आमचं हे धर्मकार्य पुढे आम्हाला नेऊ देणार नाही. पण तरी सुद्धा गोपाल कृष्णाच्या आशीर्वादानं हे धर्मकार्य आपल्याला परिपूर्णच करायचं आहे. याच्या पुढे एकच मार्ग. अश्व नेमका कुठे गेलाय याची जाणीव आम्हाला आमचा देव करून देणार आहे आणि म्हणून देवाला हात द्यायला
हाक देणार तुझ्या हाकेसाठी तो धावतो देवाचे आणि माझे संबंध चांगले आहेत. अजूनही आहेत चांगले तुझे आहेत म्हणजे का? म्हणजे देवाचे आणि माझे संबंध चांगलेच आहेत. चांगलेच आहे पुढेही चांगले राहणार तेव्हा तरी पटत नाही पण तेव्हा तेव्हा पटवून घेतो. आता काय करायचं नेमकं पटवून घ्यायचं मी की? देवाला हात दिल्यानंतर देव तातडीने येतोय ना. हा एवढा विश्वास आहे आत्मविश्वास. बरं हात देऊन दे हात दे हे हे हात दे दयाच्या देवा गोपाल कृष्ण. येणार येणार. अजून एक हात देऊन पहा. हे दयाच्या देवा गोपाल कृष्ण. घटांकाच आणि मौरवी पुत्र मेघवर्णा तुला हात देतोय. जसा ओळची तसा हिताय. या या देवा या योग गेला वाटतं. देवाची पूजा करून घ्या. मेघवर्णा मेघवर्णा. वाटतं तुझे आणि देवाचे संबंध बिघडले वाटतं कारण हा देव अजून आलेलाच नाही काका तू सिद्धांत राहूच नकोस काका त्याचं कसं झाले असं. त्याने देवाला हाक दिली पण ते अंतःकरणातून नव्हे. म्हणजे तो नागीच्या देवापासून ओरडला. हा. ओढून जर देव आला असता तर याच्या अगोदरच आला असता. म्हणजे देव याच्या हाकेला येणार नाही देव भावाचा भुकेलेला आहे. त्याला हाक अंतःकरणातून द्यायला हवा. अंतःकरणात आणि म्हणूनच पाहू शके तू माझ्या दयेच्या देवाला माझ्या दयेला मी वाटतोय. देवाच्या दयेच्या देवा गोपालकृष्ण हे देवकी नंदना हा ऋषकेतू तुझी आळवणी करतोय. ये या ऋषकेतूच्या हाकेला धावून ये. ऋषकेतूच्या हाकेला धावून ये. कुठून हात दिली? हात कुठून दिली हो काका. अंतःकरणातूनच. काकाने हात कुठून दिली? देवीचा तू नेमकी हात देणं दिली कुठून देव यांच्याही हक्केला आला नाही देव तुझ्याही हक्केला आला नाही वाटतं देव आपल्या सगळ्यांवर गोष्ट काका हरकत नाही आता असंच करायला लावू शकेतो. हा. देवाचा जरी कुणाच्याही हाकेला आला असताय ऋषकेतून त्याच्याशी वाद करणार नाही. त्याच्याबरोबर जिथं माझ्या हाकेची किंमत देवानं केली तिथं ऋषकेतू देवावर क्रोधच करून राहणार आहे. बरं ठीक आहे हा क्रोध धरला तुझं काय हा? मी बोलणार सुद्धा. बोलणारच नाही त्याच्या काळात बघणार सुद्धा नाही. बघणार सुद्धा नाही बरं हरकत नाही तो जर आला तर अश्व कुठे मी विचारलं केलं तर अश्वाच्या मृत्यूसाठी तुम्ही जाणार हो. जाणार ना तुमच्या दोघांच्या हक्केला धावून आला नाही मी फक्त प्रयत्न करतो हक्केला जर धावून आला तर सायभूत देव निश्चितच ठरणार आहे हे माझ्या प्रयत्न हे दयाळ आणि गोपाल कृष्ण तुझा परमप्रिय भक्त तुझा सखा भगवान पाच तत्वावर लावतोय हे भगवान एका जनार्दनी श्रीगुरु नमो एका जनार्दनी श्रीगुरु नमो यांचा त्रागा कसा दूर करावा याची पूर्णता कल्पना मला एकावरनं माझा
पाटावर बसलो पाटावर. अरे पाटावर बसलो. वाऱ्यावर गेलो नाही. कारण आहे मी तेव्हा काय म्हणतो का? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हा, म्हणून तिथं भोजनासाठी बसलो पाटावर बसलो. तोपर्यंत आम्ही मेलो असतोय. चिंता करू नको. तुझा राग कसा दूर करावायची पूर्णतः राग राग नाही जाईल त्याला. मनाच्या ठिकाणी शंका नव्हती. त्याच्या हाताला तू धावून का आला नाही? शंका दूर केलेली. याचा सगळा झालं ना? याचा सगळा झालं का? कशाला? आल्याला सांगितलं तुझे बोलणं तुझा दोन्ही कोणाचा तू सुद्धा माझा. आल्याला त्याच्या जवळ का याला घर नाही. याला इथं नेत्रनिराशी त्यांच्याजवळ गेला. सर्वप्रथम तो मला दिसला म्हणून मी त्याला माझा म्हणालो. मग आमची हाक तुला पोचली नाही ती का आली ना. तुझी सुद्धा हाक माझ्या गळीमधून पावली. पण काय तुला माहितीये का? तुझी हाक ऐकली आणि तुझ्या हाकेवर पाणी सोडलं. हाकेवर मारण्याचं कसं काय सोडलं? हाकेवर पाणी म्हणजे हातावर पाणी सोडलं. हातावर पाणी. हो. जेवायला बसलो. आणि केव्हा त्याच्यानंतर माझ्या पात्राची हाक माझ्या गळीमधून पावली. एका क्षणाच नाही विसरणार. तुमच्यापर्यंत धाव घेण्याचं कार्य आम्ही केलं. बरं साहेब, माझ्या हात गेला नव्हे हा. देव तुमच्या धाट्याला येतं धावला. देवा योगायोग मात्र मला बोलून टाकला. माझ्या हाकेवर बसला याच्या हाकेवर पाणी सोडलं आणि याच्या हाकेवर धाव लागला. हो. पहिली हात कोणी दिली? तू दिली. तू दिलीस. म्हणजे देव झाला तो तुझ्या अरे तू हातासाठी. कोण? ज्याची मेघाप्रमाणे गर्जना तो मेघवर्ण. हा. हात दिली याचा वासी काढा. तुम्हा सर्वांचे निरीक्षण देवगिरीनंतर गोपाल कृष्ण करतो. शासनकीत वदनानं आमच्याकडे पाहता. काय झालंय? तेव्हा अरे तुझा देव आम्ही पंचपांडवांनी अश्वमेध यज्ञाला प्रारंभ केलेला आहे. आणि या अश्वमेध यज्ञाच्यावरून पृथ्वी दिग्विजय सांगायला सोडलेला असताना अश्व तुमच्या हातच्या दिशेला चालला. अश्व नेमका कुठं गेला याची कल्पना या दोन्ही बालवीरांना नाहीये. पण बाबाए तोपर्यंत करत का? झोपला होता.
शांती इंग्लंडच्या स्मृती स्मरण करून संयुक्त दशावतार नाट्यमंडळातर्फे अनेक बालवीर या शिवाच्या मागावर आहे. मग आता युद्ध संपलं जाणार आहे. केवळ अश्वमेध कोणता परिणाम पूर्ण होतोय नव्हे तर हा वाढून कोणता अस्तित्वांना हस्तगत होतोय हे नाट्य तुम्हाला लागणार आहे.